नमस्कार, आपण पाहत आहात रोखोक न्यूज. खरं तर ग्रामीण भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जे कुटुंबीय दाखले आहेत खरं तर त्यांची पडताळणी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करतो. पडताळणी करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण केल्या जातात. हे सरकार आणि काही अधिकारी हे जाणून बुजून टाळाटाळी करतात, नोंदी असून सुद्धा याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायची वेळ येऊ नये. आणि तसं मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या 15 दिवसात सांगितलंय, पण कारण ते आम्ही एकही प्रमाणपत्र थांबवणार नाहीत. शिंदे समिती सुद्धा सुरू पुन्हा करतोय आणि हे त्यांनी सांगितलं. बघतोय आता अधिवेशन होतं उद्या सुरू, बघतोय वाट शिंदे समिती सुरू होती का, काही टीका रोखून धरल्या. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांना नोंदी निघाल्या त्यांना प्रमाणपत्र का दिले जात नाहीत हे आम्ही बघतोय. आता नसतं मग आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावाच लागणार आहे. पण असं वाटतं की मुख्यमंत्री बोललेच स्वतः त्याच्यामुळं की आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. पण शेवटी मी सरकार फिरकारला मोजणार नाही, कारण माझ्यासाठी माझा समाज खूप महत्वाचा आहे. समाजाच्या लेकरांचे आयुष्याचं वाटलं होतं, नोकऱ्यात होतं, शिक्षणात. शेवटी पक्षाला किंमत नाही, त्या पक्षात काम करणारे, या राज्यात राहणारे समाज, गोरगरिबांचे लेकर यांच्या शिक्षणात किती अडचणी आहेत, नोकरीत किती अडचणी आहेत हे महत्वाचं. पण आज शिक्षण खूप महाग झालंय. चांगला माणूस सुद्धा शिक्षण करू शकत नाहीये. त्यामुळे आरक्षणाची गरज आहे. आणि आम्ही दुसऱ्याचं नाही मागत बाबा. आमचा रेकॉर्ड सापडला 200, 150 वर्षाचा. ते असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर चीड निर्माण व्हायला लागली मुख्यमंत्र्यांच्या बद्दल. परंतु त्यांनी 15-20 दिवसापूर्वी सांगितलं की मी हैदराबाद गॅझेटियर नुसार सुद्धा सगळ्या ज्या हैदराबाद गॅझेटियर मध्ये ज्या संख्या आहेत ते पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण देतो, विश्वास ठेवा. पश्चिम महाराष्ट्रातलं गॅझेटियर पुण्याचं औंधचं गॅझेटियर आहे, सातारा संस्थांचं आणि कोल्हापूरचं त्याचं सुद्धा JR काढतो असं बोलले. आता आम्ही बघतोय बघत अधिवेशनात काय करतात. असं उठाव होणार पुन्हा. खरं तर अधिवेशन होत आहे, काय अधिवेशनामध्ये काय अपेक्षा आहे? आता पेशाल त्यांचं लफडं चालून 2-4 दिवस. हे त्याचा चहा प्यायचं नाही, ते त्याचा चहा प्यायचं नाही, त्यात 2-3 दिवस जातात. त्यावेळेस 7 दिवसाचं ठेवलंय. 6च म्हणायचं, 2 दिवस तर भांडणातच जातात. शेवटचा दिवस आणि पहिला दिवस आता चहा पिण्यातच घालते. ती कुणी वडापाव घालण्यात घाली, कुणी यायचंच नाही, काही लिस्टात लागायचं नाही का ते करणार. शेतकऱ्याचं वाटोळ करून टाकणार, कोणालाही रुपये देत नाही शेतकऱ्याला. ते आरक्षणाचे विषय पेंडिंग पडले, मराठ्यांचा पडलाय, धनगरांचा पडलाय, मायक्रो ओबीसीचा पडलाय, बंजारा समाजाचा मागे पडलाय, काही समाजाचा मागे पडलाय. अधिवेशनच्या सुद्धा काही मागण्या आता तुम्हाला ती नस ओळखली नक्की कोण करते, असं कोण करतो? अरे चाबरेत होय, कुणी येऊन द्या, हे असून येते विरोधक असून येते, हे सत्ताधारी हे चाबरेत. यांना तेव्हाच कळतं टायमाला काय करायचं. बघा टायमाला कसं लाडकी बहीण आहे आता बंद करून टाकली. एकदा सत्ता आली की ते संपत. आता म्हणले आम्ही कर्जमाफी करतो, तर जून मध्ये नेऊन घातली कर्जमाफी. तो शेतकरी जगणार का? तरी आम्ही बावनकुळे साहेबाला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही जरा अलीकडे येता असतात बघा, मार्चच्या आतमध्ये नसता आता तुम्ही कर्जमाफी करणारच आहेत ना, द्या की आदेश द्या की बँकांनी पैसे मागू नका. शेतकरी कर्जमाफी करणार ना, आणि मग नोटीस कशामुळे चालल्या शेतकऱ्यांना? तुम्ही मोठ्या मनाने कर्जमाफी करायला ठरवलं जून मध्ये, आदेश काढा. एकाही बँकेनं शेतकऱ्यांना पैसे मागायचे नाही. करते बघा. राजकारण करत असताना डोळ्यासमोर लोकांचे वेदना दुःख सुद्धा ठेवलं पाहिजे. नुसतं राजकारणाच्या नादाबाई ते लोकांना काय झालं असेल, कारण ते पण आपले. म्हणून तर मी एवढा हट्टाला पेटलेला असतोय की समाजाला द्यायचं ना, आपण आयुष्यात द्यायचं. इथं कोणाला लागणार नाही. मी काय चुकीची मागणी करतोय? मी समाजासाठी लढतोय. म्हणजे भाजपमधला मराठा आरक्षण घेणार नाही का? काँग्रेस, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा, 3 शिवसेना, 2 राष्ट्रवादी झाल्या, त्यांना घेणार नाही येत का? सगळ्यांनाच लागतं. हे लोकांनी आधी समजून घेतलं पाहिजे. ही लढाई अगोदर आपल्या जातीसाठी, समाजात लेकरासाठी. त्याच्यात राजकारण नाही आलं. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केलंच पाहिजे, पण आरक्षणात नाही केलं पाहिजे. आता मी तर किती बघा ना उघड्या फिरतोय पुण्यात. मी तर आता घातपातच ठरलं होतं, गरीबाची मागण्या करतो म्हणून, गरीबाला न्याय देतो, हे पुढे चला. आता मी व्यवसायाकडे समाज न्यायचा म्हणतो. समाजात 1 कोटी समाज एकत्र यायला लागलाय, समाजाचे सगळे. आता ही मोहीम आम्ही हातात घेतली. माझ्यावर इतके जळायला लागले ते चांगलं काम करतोय म्हणून मग हातपातच करायचं म्हणजे. त्यामुळे ते संरक्षण नाकारून टाकलं. आपण माझ्या संगीत तुझी एक पोलीस त्याला दम लागतो. नार्को टेस्टवाला लपला कुठं आता? नार्को टेस्टवाले नार्को टेस्ट यायला पाहिजे ना. मला तर आम्ही अर्ज दिला की आम्हाला तुमचं संरक्षणच नको, आमचा विश्वासच नाही राहिला. माझा समाज आणि मी आम्ही दोघं समर्थ आहेत आमचं संरक्षण करायला, कारण मला जात मोठी करायची, जात मलाही पुढे उघडं पडू देत नाहीये. त्यामुळे त्यांना अर्ज दिला. आणि मला वाटतं जालन्याच्या SP साहेबांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरती लगेच संरक्षण सुद्धा काढून घेतलंय. पोलिस माघारी नेले जाऊन कळालंय मला. पोलिस म्हणजे आम्हाला होते ना तिथे,
ते वापस पण घेतले. माझं म्हणणं आहे की जर आता घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय, धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं घातपात करायचा, तर आमच्या जालन्याच्या एसपींनी पत्रव्यवहार करून गृह मंत्रालयाकडून परवानगी का घेतली नाही त्याला अटक करायची? आणि जर त्यांनी मान्य केलं नसेल, आज 3 आरोपी आहेत, त्या तिघांनी जर मान्य केलं नसेल की आम्हाला धनंजय मुंडे यांनी सांगितलं त्याचे नार्को टेस्ट करा तिघाची, तसं सोडू नका त्यांना नसता, याचे पडसाद खूप वाईट होणार आहेत पुढच्या काळात. हे सुद्धा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीसांना पण सांगतो आणि जालन्याचे एसपी पण सांगतो, याचे पडसाद खूप उमटणार आहे. नसता त्या आत असणाऱ्या घातपाताच्या आरोपींची तिघाची नार्को टेस्ट करा आणि आमची बी दोघाची करा.